नमस्कार. आपण ऐकतोय श्री वामन देशपांडे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या अमृत वचनांवर आधारित रसाळ प्रवचन. आजचं प्रवचन आपलं चाललं 59वे. मनाला भगवंतांच्या नामस्मरणाशी कायमसाठी कोंडून ठेवणं सहजासहजी शक्य होत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या मनाला एका जागी स्थिर राहण्याची मुळी सवयच नसते. संपूर्ण विश्वाला क्षणामध्ये गवसणी घालण्याची ताकद फक्त या अस्थिर मनालाच आहे. अशी विलक्षण ताकद असलेलं आपलं मन नामस्मरणापाशी कायमसाठी बंदिस्त झालं तर एक चमत्कार निश्चितच घडेल, आणि तो म्हणजे मन स्थिर होण्याचा, मन शांत शीतल होण्याचा. नामस्मरण हा एकमेव मार्ग आहे आणि तो महामार्ग आहे. तो एकमेव सर्वोत्तम उपायही आहे. श्री समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकातही म्हटलेलं आहे की मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. श्री समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात की बा माझ्या मना, तू कुठेही धावत सुटू नकोस, पळत सुटू नकोस, कुठल्याही शारीरिक सुखाच्या मागे धागू नकोस. तू फक्त आपल्या श्रीरामांच्या चरणांशी लीन हो. श्रीराम नेतील तिथे तू जा. बा माझ्या मना, तू फक्त भक्ती मार्गावरूनच जा रे. एकदा का तू भक्ती मार्गाने जायला लागलास ना की प्रभू रामचंद्रांशी तुझी गाठ पडेल, आणि जिथे परमेश्वराचं वास्तव्य आहे त्याच ठिकाणी तू फक्त जाऊन पोचशील. तुला आणखीन एक गोष्ट मनापासून सांगतो की ह्या विश्वात जे जे निंद्य आहे, वाईट आहे, तिरस्करणीय आहे, त्याची आस सोडून दे, आणि जे जे काही गैरकृत्य आहे त्याच्या मागे धावत सुटू नकोस. जे जे वंदनीय आहे ते सर्व तू स्वीकार, आणि त्या चांगल्या गोष्टींचं तू फक्त चिंतन कर. म्हणजे काय तर फक्त तू अखंड नामस्मरण कर, भगवंतांची उपासना कर, भगवंतांचं मंदिर आपलंसं कर. नामात राहायचं असेल तर मंदिरातच जायला हवं ना. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात की मंदिर हे भगवंतांच्या उपासनेचं मुख्य स्थान आहे, आणि म्हणून ते अगदी साधं असावं. तिथे फक्त उत्तम अशी उपासना चालावी. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसं उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे, आणि म्हणूनच सोन्याची मंदिरं बांधण्यापेक्षा दगडा मातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवण्याचा प्रयत्न करावा. भगवंतांच्या इच्छेनेच सर्व काही चालतं आहे ही मनामध्ये भावना कायम ठेवावी. गोंदवलेकर महाराजांनी दिलेला हा संदेश फार महत्त्वाचा आहे की सर्वात महत्त्वाचं काय आहे तर फक्त नामस्मरण. नामदेव महाराजांनी या निमित्ताने एक सुंदर वचन सांगितलेलं आहे की पांडुरंगाचं सतत नाम घेणं हे सर्वात चांगलं आहे. पांडुरंगाचं नाम बरवे, आवडी घेतली माझ्या जीवे. अखंड नामस्मरण हा माझ्या जीवाचा ध्यास आहे, असं नामदेव महाराज म्हणतात. ईश्वराचं सान्निध्य आपल्याला लाभावं, ते सतत आपल्यापाशी असावं, असं अनेक जीवांना अगदी मनापासून वाटतं. एक गोष्ट खरी आहे की ज्याच्यापाशी भगवंत आहे त्याच्यासारखा दुसरा कोणीही भाग्यवान नाही. भक्तश्रेष्ठ अर्जुनापाशी साक्षात भगवंत श्रीकृष्ण होता. अर्जुनाचा तो तर सारथी झालेला होता, त्यामुळे धनुर्धर अर्जुनाला जणू ईश्वराची शक्ती प्राप्त झालेली होती. भगवंत अर्जुनाच्या पुढे मागे व्यापून राहिलेलाच होता. शेवटी काय तर भगवंत मंदिरात राहत नाही, तर तो आपल्या सर्व भक्तांच्या सान्निध्यातच राहतो. हे वास्तविक खरं भक्तिसूत्र आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाला केवळ भक्तीच्या बळावर जिंकलं होतं, तर नामदेवापाशी श्री विठ्ठल अहोरात्र नांदतच होता. नामदेवांच्या हाताने श्री विठ्ठलाला भक्तीचे घास पुरवले जात होते, भरवले जात होते. तर विदुराच्या घरी राहून परमात्मा श्रीकृष्णाने कण्याही खाल्ल्या. त्या केवळ विदुराच्या अपूर्व भक्तीमुळेच. सुदामाचे पोहे तर श्रीकृष्णाने अमृताच्या चवीने खाल्लेत. जनीचं जातं तो धरायचा आणि तिला दळायला मदत करायचा. भक्तांच्या अपूर्व भक्तीपुढे ईश्वर शरण जातो. आणि म्हणूनच नामदेव महाराज या संदर्भात एका अभंगात म्हणतात की भक्ताच्या भक्तीमुळे हा भगवंत भक्तांचाच वेडा होतो. पाला खाऊन या धाला बहिणी घरा, भक्ती लागी हरी वेडा झाला. सुदाम्याचे पोहे कोरडेच खाय, टकमका पाहे चहूकडे. विदुराच्या कण्या खाय धणीवरी,
जाला बळीचे द्वारी द्वारपाळ, नामा म्हणे हरीचे न कळती पवाडे, नेणो भक्तांपुढे वेडा झाला. भगवंतांची भक्ती कहाणी हा केवळ समजून घेण्याचा विषय नाही आहे, तर प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे. त्यासाठी आपण भक्त होऊन भगवंतासाठी वेडे व्हायला पाहिजे आणि ते फक्त आपल्याला नामस्मरणातूनच प्रकट करता येईल. त्यासाठी आपण नामदेव म्हणजेच नामस्मरणाचे देव तर व्हायलाच पाहिजे. सुदामाची कृष्णभक्ती समजून घ्यायची तर आपण सुदामा नको का व्हायला? सुदामा होणं म्हणजे नामस्मरणात बुडून जाणं. श्री समर्थांनी म्हटल्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष जगायला हवं. ते कसं? तर प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वधावा. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. सर्व भक्ती व्यवहार नामस्मरण हे आत्मानंदासाठीच करावं. सावळ्या घनश्याम श्रीरामांचं दर्शन तर पहाटे पहाटेच होतं. मग जाग आल्या क्षणापासून श्रीरामांच्या नामस्मरणाला आपोआप जाग आली पाहिजे. नामघोषाचा तो क्षण आहे हे कधीही विसरून चालणार नाही. सदाचाराने जगावं, बोलावं, तो कधीही सांडू नये. मग ज्या मनात नामस्मरण अखंड घुमत राहील त्याच्या शरीरात केवळ ईश्वरी अस्तित्वाची आंदोलनं परावर्तितच होत राहतील. तो माणूस खरोखर धन्यच आहे आणि तोच तर संत असतो. सर्वश्रेष्ठ भक्ती आणि सदाचारी मन यांच्या संगमावर नामस्मरण झंकारत राहतं. परमभक्त आणि त्याची भगवंतांवरची अपूर्व अतूट भक्ती यासारखं या विश्वात दुसरं सुंदर काहीच नाही आहे. फुलात गंध आपसूक उमलावा तशी भक्ताच्या मनात भक्ती उमलून आलेली असते. भक्ती केल्यामुळेच भगवंतांची प्राप्ती होते हे सत्य आपल्याला कधीही विसरता येत नाही. भगवंतांची भक्ती म्हणजे नेमकं काय? तर गोंदवलेकर महाराजांनी एका प्रवचनात आपल्या सर्व भक्तांना मोठ्या प्रेमाने सांगितलं होतं की भगवंतांची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम. मग ह्या प्रेमाची साधनं कोणती आहेत? तर सतत भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांचं कथा कीर्तन, साधू समागम, त्यातल्या त्यात सद्गुरूंची कृपा ही भक्तीची साधनं आहेत. भगवंतांच्या स्मरणाशिवाय जी कर्म होतात ती वाईट कर्म आहेत. कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंतांचं नाम घेतल्याशिवाय खायचा नाही असा जर नेम ठेवला तर नाम आपोआप मुखात येतं. कोणत्याही परिस्थितीत आपण नामस्मरणापासून ढळायचंच नाही. जो नामात प्रपंच करेल त्याचा अभिमान नष्ट होऊन त्याला सुखासमाधानाचा लाभ झाल्यावाचून राहणारच नाही. मग अशा परमभक्तांपैकी संत नामदेव हे एक श्री विठ्ठलाचे परमभक्त होते. नामदेव महाराजांच्या मुखात केवळ श्री विठ्ठलाचंच नाम असायचं. नामदेव महाराजांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द विठ्ठल नामातच भिजून जायचा. परमेश्वरी भक्तीचं महाप्रचंड रूप म्हणजेच 13व्या शतकातील संत नामदेव. भक्तश्रेष्ठ नामदेव हे नामस्मरणाचं मूर्त रूप होतं. महाराजांच्या मनातली श्री विठ्ठलाच्या नामाची आवर्तनं त्यांच्या मुखातून अभंग होऊनच प्रकट होत होती. आणि म्हणूनच महाराज म्हणायचे की विठ्ठला काय सांगू बाबा तुला तुझ्या नामाची महती, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा नेघे. सांग पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानासी न ये तुझे. तुझं नाव अमृताहूनही गोड आहे, परंतु माझं मन तुझं नाम का घेत नाही हेच मला कळत नाही. पंढरी राया मला तू सांग की मी काय रे करू. तुझं ध्यान स्वरूप रूप माझ्या नजरेसमोर का रे येत नाही आहे. वास्तविक नामदेवांची परिस्थिती अशी होती की प्रत्येक क्षण तो विठ्ठल रूप होऊन जगत होता. एका विठ्ठल नामा वाचून त्याला काहीही सुचायचंच नाही. तरीही तो मनी खंत बाळगून विठ्ठलालाच विचारतो की विठ्ठला प्रत्येक क्षणी मी तुझ्या नामात का बुडून जात नाही. नामदेवांचा सतत एकच टाहू असायचा की तुझी भेट कधी रे होणार. भेटसी केधवा माझी या जीवलगा, येगा पांडुरंगा माय बाबा. नामदेवांचं नामस्मरण वास्तविक अवकाशव्यापी होतं. तरीही तो म्हणतो की नाम मुखात का येत नाही. मग आपल्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्कर्म कोणतं असेल तर ते म्हणजे भगवंतांचं अखंड नाम आणि भगवंतांचं अनुसंधान.
भगवंतांच्या विचाराहून दुसरा कुठल्याही विचार मोठा नाही हे कळण्याचा क्षण. आयुष्यात तो उमलणं ह्याला वास्तविक पर्याय नाही आहे. भगवंतांचं नाम निशंक मनाने घेण्यात, प्रेमाने घेण्यात फार मोठा आनंद दडलेला आहे. फक्त तो सर्वोत्तम आनंद आपल्याला कळायला हवा इतकंच काय ते. भगवंतांची अखंड अनुसंधान जर ठेवता आलं तर त्याच्यासारखा ह्या विश्वामध्ये मोठा आनंदच नाही आहे. गोंदवलेकर महाराजांनी एका प्रवचनातही म्हटलेलं आहे की आपण भगवंतांचे आहोत, जगाचे नाही, असा एकदा दृढ निश्चय करावा. आपण मनुष्य आहोत याची जाणीव जितकी दृढ असते ना, तितका हा निश्चय दृढ असावा. तथापि हे साधन कठीणच आहे. त्याच्या खालोखालचा उपाय म्हणजे जे काही घडत आहे ते भगवंत प्रेरणेनेच, त्याच्या सत्तेनीच आणि त्याच्याच इच्छेने घडत आहे अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. आणि तेही जर साधत नसेल तर वैखरीने अखंड नामस्मरण करावं. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंतांच्या ठिकाणी चिकटून असतं. संतश्रेष्ठ नामदेवांनी नामसंकीर्तनाचं महत्त्व आपल्या कितीतरी अभंगातून सांगितलेलं आहे. माणसाने नामस्मरणात अखंड दंग असावं असं नामदेव महाराज आवर्जून सांगतात. मग ह्या नामस्मरणाला काळाचं किंवा वेळाचं अजिबात अंतर नाही आहे. प्रत्येक क्षण हा नामस्मरणासाठी योग्यच असतो. नामदेव महाराज एका अभंगातही म्हणतात की काळ वेळ नसे नाम संकीर्तनी, उंच नीच योनी हेही नसे. धरा नाम कंठी सदा सर्व काळ, मग तो गोपाळ सांभाळील. कृपाळू कोमसा सुखाचा सागर, करील उद्धार भाविकांची. नामा म्हणे फार सोपे हे साधन, वाचे नाम घेणे इतुकेची. नामसंकीर्तनासाठी उच्च किंवा नीच हा भेदभावच नाही आहे. त्याला जातीपातीचं बंधनही नाही आहे. हृदयात फक्त भगवंतांसंबंधी अतूट श्रद्धा, असीम भक्ती ही मात्र हवी. आपल्या कंठात फक्त विठ्ठलाचंच नाम असावं, बाकी कुठल्याही विचार मनात तरंगूच नये. मग ही अवस्था एकदा का प्राप्त झाली ना की मग सुखदुःखाच्या पल्याडच्या शांत प्रदेशात प्रत्यक्ष भगवंत तुम्हाला घेऊन जाईल. भगवंतांचं नाम ज्याच्या मुखातून अखंड स्त्रवत असतं त्याला कळी काळालाही प्रत्यक्षात घाबरायला नको आहे. मग भगवंत म्हणजे सुखाचा अमृतसागरच आहे. तो आपल्या भक्तांचं सतत हितच पाहतो. फक्त सहज सोपं नाम मुखातून अखंड प्रकट होऊ दे म्हणजे झालं. नामस्मरण हे भगवंताकडे नेणारे सहज सोपं साधन आहे. हे ध्यानात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग ह्या विश्वात चिरंजीव गोष्ट कोणती जर असेल तर ती म्हणजे भगवंतांचं नाम. भगवंतांच्या अखंड नामस्मरणात असलेला प्रत्येक परमभक्त त्या विश्वात स्वतः चिरंजीव झाला आहे. श्रीकृष्णाचा परमभक्त म्हणजे सर्वश्रेष्ठ योद्धा अर्जुन. त्याच्या भक्तीत सर्वस्वाने विरघळून गेला आहे. भक्त सुदामा काय किंवा विदूर काय, श्रीराम भक्त हनुमंत काय, प्रल्हाद किंवा ध्रुवबाळ काय, पुराणात कितीतरी चिरंजीव झालेली भक्ती उदाहरणं आहेत. भगवंत आणि परमभक्त यांच्या जोड्या तशा दुर्मिळच आहेत. नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती हा सुद्धा एक संत चमत्कार 13व्या शतकात होऊन गेला. गोंदवलेकर महाराज म्हणतात की ज्याला भगवंतांच्या नामाची खूण मनापासून समजली त्याच्या जन्माचं सार्थक झालं, त्याचा परमार्थ सफल झाला. त्याला या विश्वात मिळायचं किंवा मिळवायचं काही राहिलेलंच नाही आहे. मारुतीरायाची श्रीराम भक्ती सगळ्यांना माहितीच आहे, फार मोठी हो. श्रीरामाला वाटलं की मारुतीला आता काहीतरी चिरंजीव असं दिल्याशिवाय याचं समाधान होणार नाही, आणि म्हणून मग श्रीरामांनी मारुतीला चिरंजीव असं आपलं नाम देऊन टाकलं. त्यामुळे त्या नामाबरोबर मारुतीही चिरंजीवच झालेला आहे. नामदेवांची विठ्ठल भक्ती ही संत साहित्यात चिरंजीव झाली आहे. नामस्मरणात अखंड राहणाऱ्या नामदेव महाराजांनी आपली मानसिक स्थिती कितीतरी अभंगातून प्रकट केलेली आहे. एका अभंगात ते आपली स्थिती सांगतायत. नाम गाऊ नाम ध्याऊ नामे विठोबासी पाहू, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. टाळ दिंडी घेऊन हाती केशवराज गाऊ गीती. नामा म्हणे लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंदा. अरे वा. महाराज या अभंगातून सांगतायत की आम्ही सदैव फक्त नामच गाऊ, नामाचंच ध्यान करू, नामाच्या चिंतनात बुडून जाऊ. नामस्मरणातून प्रत्यक्ष विठोबाचं दर्शन घेऊ आणि पांडुरंगाचं दर्शन फक्त नामातूनच आम्हाला मिळतं आहे.
आम्ही अपूर्व असं नशीब घेऊनच जन्माला आलेलो आहोत आणि म्हणून तर ह्या पंढरीरायाचं दर्शन आम्हाला वारंवार होतं आहे. आम्ही त्या विठोबाच्या चरणाचे दास झालेलो आहोत. हातात टाळ आणि दिंडी घेऊनच विठ्ठलाच्या नामात आम्ही गात गात निघालेलो आहोत. आणि शेवटी महाराज नामासंबंधी एक महत्त्वाचा विचार इथे आपल्याला देतात. ते म्हणतात की विठ्ठला तुझं लक्ष लक्ष वेळा नाम घेऊ आणि या अखंड नामस्मरणात स्वतःचा देह नामरूप करून टाकू. भगवंतांचं नाम हाच नामदेवांचा कैवल्य आनंद आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम.